आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांना खेळाच्या माध्यमातून विरघळणाऱ्या आणि न विरघळणाऱ्या गोष्टी समजायला मदत करणार आहोत। हे मुलांची गोष्टी बारकाईने निरीक्षण करण्याची, समजून घेण्याची, ओळखण्याची क्षमता वाढवते। हे मुलांना त्यांच्या सभोवतालच्या जगाशी अधिक सुसंगत राहण्यासाठी सक्षम करते। या खेळासाठी तुम्हाला काही ग्लास, मीठ, साखर, चिकणमाती, खडू पावडर, पाणी आणि चमचा लागेल। अंगणवाडी ताई मुलांबरोबर हा खेळ कसा खेळता आहे ते पाहूया। वर्गात ताई सर्व वस्तू घेऊन बसते आणि सर्व वस्तूंचा परिचय मुलांना आहे का याची खात्री करून घेते। वस्तूंची नावे मुलांनी सांगितल्यावर ताई सांगते की आता आपण कोणती वस्तू पाण्यात विरघळते आणि कोणती नाही ते बघूया। विरघळते म्हणजे काय? या एका मुलाच्या प्रश्नाला ताई सांगते, जे पाण्यात टाकले की ते थोड्या वेळाने दिसत नाही त्याला विरघळणे म्हणतात। ताई मुलांना आधी अंदाज करायला लावते की यापैकी काय विरघळले असे तुम्हाला वाटते। तसेच केलेला अंदाज बरोबर येतोय का यासाठी वस्तू पाण्यात टाकून हलवायलाही सांगते। पाण्यात टाकलेले मीठ विरघळले की नाही असे विचारते। तसेच एका मुलीला पाण्यात माती घालून हलवायला सांगते। माती पाण्यात विरघळली नाही तर ती तशीच राहिली असे अनुमान मुलांनी काढले। आपण पाहिलेल्यापैकी पाण्यात काय विरघळले आणि काय नाही विरघळले याची यादी केली आणि उपक्रम संपला। हा खेळ अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही मुलांना वेगवेगळ्या गोष्टी देऊन त्यांना पाण्यात टाकण्यास सांगू शकता आणि त्या गोष्टी विरघळतायत की नाही ते पाहू शकता। पुन्हा भेटू एका नवीन खेळासह एका नवीन उपक्रमामध्ये। धन्यवाद।